जिल्ह्यातील 179 तलाट्यांच्या बदल्या। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 179 तलाट्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत। एकाच तालुक्यात वर्षानुवर्ष तळ ठोकून बसणाऱ्या तलाट्यांच्या बदल्या करीत प्रस्थापितांना अन्य तालुक्यांच्या ठिकाणी नेमणुका देत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अनेकांना दणका दिला आहे। गेल्या महिन्यात जिल्हा प्रशासनाने वर्ग क आणि ड च्या 128 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। एका रात्रीतून करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्यांना जिल्हा प्रशासनाने धक्का दिला। आता 128 कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ तलाट्यांच्याही बदल्या करताना प्रशासनाने हेच धक्का तंत्र वापरलं आहे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिनांक 27 मे रोजी तलाट्यांच्या बदल्यांच्या आदेशावर स्वाक्षरी केल्या। मात्र 30 मे रोजी संबंधित बदल्यांचे आदेश कर्मचाऱ्यांच्या हाती देण्यात आले। या बदल्यांमध्ये 122 तलाठी हे बिगर पैसा क्षेत्रातील असून उर्वरित 57 तलाठी ही पैसा क्षेत्रातील कार्यरत आहेत। प्रशासनाने बदल्यांचे आदेश काढताना तलाट्यांच्या आतापर्यंतचा सेवा कालावधी विचारात घेतला आहे। नाशिक, सिन्नर, निफाड, मालेगाव, चांदवड यासारख्या तालुक्यात अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या तलाट्यांना अन्य तालुक्याचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर नांदगाव, पेठ, सुरगाणा यासारख्या तालुक्यात आजपर्यंत कार्यरत तलाट्यांना शहरी भाग किंवा शहरालगतच्या गावांमध्ये नेमणुका देण्यात आल्या आहेत। यामुळे अशा तलाट्यांनी बदल्यांचे स्वागत करीत समाधान व्यक्त केलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसीलदार महसूल आबासाहेब शिंदे व सामान्य प्रशासन शाखेच्या नायब तहसीलदार प्रियांका पाचारणे आदींनी बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।